बीटीसी भिवंडी टेनिस क्रिकेट लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. रोहन तरे आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीमच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय. सलमी जोडी मैदानामध्ये दीप आणि हिमांशू. तर पहिले षटक स्वतः संघनायक आरके बिल्डर्स मानकुली संघाकडून घेऊन आलेले आहे दीपेश केनी. P1चं पहिलं षटक. हा सामना देखील 5 षटकांचा, ज्यामध्ये 2 सुरुवातीचे षटके हे पॉवर प्लेची पाहायला मिळतील. P1 आणि P2. आणि P1चं पहिलं षटक स्वतः संघनायक दीपेश केनी या गोलंदाजी ट्रॅकवर घेऊन आलेला आहे. तर सामना करेपर्यंत दीप पाटील, नॉस्ट्रिकला हिमांशू पाटील पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डिलिव्हर केल्यानंतर लगेच टायमिंग देखील नोट केला जातोय. 11:29 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केलेला आहे. इथे मात्र लॅप स्वीप खेळण्याचा प्रयत्न, सरळ स्क्वेअर लेगच्या हातामध्ये, शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये झेल, आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज फेल. दीप पाटील आल्या पावली माघारी परतताना. सार्थकच्या माध्यमातून चांगला झेल तिथे टिपला जातोय आणि पहिला फलंदाज फेल आपण बघतोय. दीप पाटील गोल्डन डक, रॉयल डकचा शिकार होताना. डक हा शब्द खरं तर आपण जर बघितलं तर 1877 मध्ये अस्तित्वात आला. पहिल्या चेंडूचा सामना करताना फलंदाज जेव्हा चेंडूवर बाद होतोय त्यावेळी मात्र त्या फलंदाजाला गोल्डन डक किंवा रॉयल डकचा देखील शिकार झाल्याचं बोललं जातंय. या कुठल्या चेंडूचा सामना न करता जेव्हा फलंदाज बाद होतोय तेव्हा त्याला डायमंड डक असं म्हटलं जातं. या क्रिकेटमध्ये एकूण 5 प्रकारचे डक आहेत. न्यू बॅटर आपण पाहतोय वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी हर्षल. इथे कोलवाट्यापाच्या चेंडू, इथे फाईन चेंडू आता फाईन लेग रिजन मध्ये चेंडू थांबणार नाही, निघून जातोय डीप फाईन लेग रिजन मधून. हा चौकार. हा पहिला चौकार या इनिंग मधील आपण पाहतोय फलंदाज हर्षलच्या बॅट मधून. चौकाराने त्याने स्वतः जण संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे. इथे बीट होतोय शिक्षक, बीट होतोय फलंदाज देखील. मात्र एक 22 रूपाने आव्हान रूपाने धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 5. दुसरा सामना आपण पाहतोय आरके बिल्डर्स मानकुली, जॉन्टी केनी फॅम टीम विपक्ष आपण पाहतोय जैनमरी आलिमगर. दीपेश केनी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे आपण पाहतोय शेवटच्या क्षणी छोट्या पॅकेजचा वापर करताना फलंदाज हिमांशू पाटील. सिंगलने हिमांशू पाटील देखील आपलं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 6 धावा. इथे समोर खेळल्या चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे शिवम सिनो, आणि त्याच्या सेफ हँड मधून हा झेल सुटलेला नाही. त्याने हा झेल पकडला आणि दुसरा फलंदाज बाद होतोय ते मध्ये जरीमरी आलिमगर या संघाचा. आई गाव देवी माते अगो माझे नवसाला, आई गाव देवी माते अगो माझे नवसाला, आई गाव
दोन फलंदाज बाद झाले आहेत. आपण पाहतोय पहिला फलंदाज दीप पाटील आणि त्यानंतर नुकताच बाजूला हर्षल पाटील. मात्र कौतुक करायला गेलं शिवम सिनो याचं, ज्याप्रमाणे त्याने हा उघड झेल पकडलेला आहे. खरं तर षटकाचं रूपांतर त्याने झेलामध्ये केलेलं आहे आणि नवीन फलंदाज आता मात्र खेळपटावर चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. आर्यन पाटील. पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. नक्कीच ऑनलाईन सध्या तालुक्यामधील उत्कृष्ट पंच भाऊ पाटील सर देखील ऑनलाईन आहेत आणि त्यानंतर माधव ठाकरे सर देखील ऑनलाईन आहेत. डान्सिंग पंच म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं दोघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र लॅप स्लिप केलेला आहे आणि चिनू निघून जायचं येईल. स्क्वेअर लेग रिजन मधून 4 धावांसाठी चौकार. मामा ओरिजिनल येडी जेवाल्या लावकी मामाचं गाणं कडक. त्यांना मान हाय, साऱ्यांचा जीव की प्राण हाय, जनतेवर मामाचं ध्यान हाय, बाळ्या मामा भिवंडीची शान हाय. मामा ओरिजिनल किंगमेकर ओरिजिनल दाखवून दिलंय जगा, दाखवून दिलंय जगा. यो बाल्या मामा भिवंडीवाला काय करायलाय बघा, यो बाल्या मामा भिवंडीवाला काय करायलाय बघा, यो बाल्या मामा भिवंडीवाला काय करायलाय बघा, यो बाल्या मामा भिवंडीवाला काय करायलाय बघा. सागर पाटील यांच्याकडून लाईव्ह टेलिकास्ट टीम खास करून रोहन तर यांचं कौतुक केलेलं आहे, त्याने अभिनंदन केलेलं आहे. क्लिअर आणि नेट टेलिकास्ट आपण पाहतोय आणि रोहन तरेसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सागर पाटील, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पिवनचं पहिलं षटक समाप्त झालं. दीपेश केनी याने पहिले षटकातलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने 10 धावा खर्च केलेले आहेत आणि न्यू बॉलर आता मध्ये पीटूचं दुसरं षटक हाताळताना गोलंदाज शिवम माली पाहायला मिळतोय. शिवम माली सिनो या नावाने प्रसिद्ध आहे. सामनाकडे फलंदाज हिमांशू पाटील. इथे मात्र चेंडू पाडल्यानंतर बाहेरच्या बाजूने ओलतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी या समोरून हा चेंडू नक्कीच आपण पाहतो ऑफ कटर नक्कीच आतल्या बाजूने ओलला होता, माफ करा. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज शिवम मालीच्या माध्यमातून चांगली सुरुवात निर्धाव चेंडू तो करताना पाहायला मिळत आहे. षटकातील पुढील चेंडू इथे बॅकफुला जाऊन अगदी इनफिल्डच्या वरून ठोललेला चेंडू निघून जातोय. कव्हर रिजन मधून सीमा पार हा चौकार. बाल्या मामा सरकार आपण पाहू शकता रिप्ले मध्ये अतिशय सुरेख फटका दुसऱ्या अँगलने हे नक्कीच दाखवलं जाते. या बॅकफुलला गेला होता आणि जागा बनवली होती, रूम बनवला होता आणि धूम माजवताना आपण पाहतोय या फलंदाज हिमांशू पाटील. धावसंख्या 4 ने पोहोचते ती 14 वर. इथं मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जातोय या ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट 6 धावांसाठी षटकार. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, ह्या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर.
अलिमगर एक्सप्रेस 10 का दम दाखवताना आपण पाहतोय या अगोदर चेंडूवर चौकार आणि त्यानंतर हा षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतो आणि षटकारीण संघाची धावसंख्या पोहोचते 20 वर. इथे पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि हा चेंडू हा निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. अगदी नटराज स्टाईलने ज्याप्रमाणे कपिल देव फटके खेळत होता भारतीय संघाकडून त्याप्रमाणे आपण पाहतोय या एका पायावर वजन ट्रान्सफर केला होता नटराज शॉट आपण पाहतोय. पहिल्या अँगलने बघितलं जातं आणि दुसऱ्या अँगलने देखील हे पाहू शकतो आपण क्लिअर नेट टेलिकास्ट पाहायला मिळतंय. नटराज शॉट नक्कीच आपण पाहतोय हिमांशू पाटीलच्या बॅट मधून. आता मध्ये धावांना वेग प्राप्त करताना आपण पाहतोय हिमांशू पाटीलने गेअर चेंज केलेला आहे. संघाची धावसंख्या 24 आणि हिमांशू पाटील वैयक्तिक 15 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. थोडंसं टेन्स मध्ये आता नक्कीच आपण पाहतोय आतिश माली देखील पाहायला मिळतोय. दीपेश केनी देखील पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्ग असताना या षटकामध्ये शिवम मालीच्या विरुद्ध मोर्चा खोललेला आहे. खास करून हिमांशू पाटील आक्रमक मोड मध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव होता त्यानंतर चौकार त्यानंतर षटकार आणि त्यानंतर चौकार. अगदी चौकार षटकामध्ये डील करताना फलंदाज हिमांशू पाटील सध्या पाहायला मिळतोय. चौकार षटकाची भाषा बोलताना आपल्याला पाहतोय. इथे हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक मागे. चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत आणि या 2 धावांनी संघाच्या धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 26-26 आपण सामना पाहतोय जरीमरी अलिमगर विपक्ष आरके बिल्डर्स मानकुली या 2 संघामध्ये. दुसरं षटक मार्गोस आहे पीटूचं दुसरं षटक आणि पीटूच्या दुसऱ्या षटकामध्ये केवळ 3 क्षेत्ररक्षक ऑलफिल्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षकामध्ये थोडासा बदल केला जातोय. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये अतिशय एक्सपिरियन्स कम्पेअर आतिश माली आपण पाहतोय आणि तो फील्ड मध्ये नक्कीच परिवर्तन करताना पाहायला मिळतोय. शिवम माली या षटकामध्ये थोडासा खर्चिक ठरलेला आहे. बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू येतो VSF मध्ये आणि चेंडू निघून जाईल सीमा पार वार्ड ऑफ लॉंग ऑफ रिझन म्हणून हा चौकार. थँक्यू रिजय. तर वेले संदर्भात देखील सहकार्य करायचं आहे. 2 षटके समाप्त झाले. 2 षटके समाप्त धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 30 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा दीपेश केनी यांनी खर्च केले आणि हे षटक खर्चिक राहिलेलं आहे शिवम केनी याचं. कारण या षटकामध्ये शिवम केनीने तब्बल 20 धावा खर्च केलेल्या आहेत आणि आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हितेश केनी येतोय. P1 आणि P2 या 2 मॅन्डेटरी पॉवरच्या षटकांची समाप्त झाली आणि या परिणाम स्वरूप आपण पाहतोय विखुरले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र अजूनही 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये ज्यामध्ये VSF मध्ये थर्डमॅन फायनल एक पॉईंट थोडंसं बॅकवर्ड उभा केलेला आहे आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेट रिझर्व्ह मध्ये पाहायला मिळतोय 30 सर्कलमध्ये. इथे मात्र आपण पाहतोय या देशामध्ये भरकटतोय गोलंदाज. पंचाचा इशारा वाईट. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये निकलेश बाजाक सर आपण पाहतोय. धावसंख्या सिंगलने पोहोचते 31-31. तिसरं षटक हितेश केनी घेऊन आलेलं मात्र पहिला चेंडू दिशान चेंडू त्याच्या माध्यमातून हाताला गेलेला आहे. हितेश केनी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. इथे मात्र मागे खेळलेला आहे चेंडूला आणि चेंडू लॉंग शॉप रिझन मधून निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
पाशी आमच्या खंबीर. धावसंख्या 35 धावा 35 आपण पाहतोय या तिसरं षटक मार्गस्थ असताना. इथे लॉफ केलं चेंडूला, लॉफ्टेड फटका आणि हा चेंडू निघून जातोय या लॉंग ऑफच्या वरून सीमा पार षटकार. उठलेला धगधगता रान आहे, स्वच्छ साधा त्यांचं राहणीमान आहे, कार्यकर्त्यासाठी मामा जीव की प्राण. धावसंख्या 41-41 आपण बघतो या षटकाराने संघाच्या धावसंख्येला वेगाने आकार आलेला आहे. इथे या ऑन साइडला खेळलेला आहे चेंडूला, शतक्षी जोपर्यंत चेंडू फील करेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. आक्रमक फलंदाजी आपण बघतोय आर्यन रन करताना आपल्या संघासाठी. धावसंख्या 43-43. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 16 धावांचं योगदान त्याने दिलेलं आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला या सामन्यात विजय संघ विपक्ष जवानमान पिंपलास या 2 संघामध्ये. तर जवानमान पिंपलास संघाने कुठेही जायचं नाही. त्यानंतर सामना देखील आपण पाहणार आहोत. त्यानंतर भरोडे विपक्ष ओली. यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यात विजय संघ विपक्ष जवानमान पिंपलास आणि त्यानंतर न्यू गावदेवी भरोडे विपक्ष आडी ओवली. त्यानंतर जांतराचा खारबाव विपक्ष जोगेश्वरी दुर्न नांदुर्की हे 2 संघ देखील आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 4 44 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक गोलंदाज हितेश किने हाताळतोय. आपण सामना पाहतोय जरेमरी अलिमगर विपक्ष आरके बिल्डर्स मानकुल या 2 संघामध्ये. हिमांशू पाटील आणि आर्यन पाटील ही जोडी मैदानामध्ये. चांगली भागीदारी या 2 बॅटर मध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर दीप पाटील बाद झाला होता. प्लॅन मेस एक हलकासा अपील तिथे केला जातोय, मात्र पंच संमत नाहीत आणि निर्धाव चेंडूंनी या षटकाची समाप्ती 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाची समाप्तीनंतर जरीबरी अलिमगड संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 44 44 लॉस ऑफ 2 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होते या सामन्यात विजय संघ विपक्ष जवानमान पिंपलास आणि त्यानंतर न्यू गावदेवी भरोडी विपक्ष आरडी स्पोर्ट्स ओवली. त्यानंतर जोगेश्वर जुन नांदुर्की विपक्ष जांतराचा खारबाव हे आजचं शेड्यूल असणार आहे. जरीमरी अलिमगड संघाचं हे स्कोर कार्ड दाखवलं जात आहे. आपण पाहू शकता हिमांशू पाटील 8 चेंडूचा सामना करून नाबाद 21 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय, तर आर्यन पाटील दुसऱ्या बाजूला 7 चेंडूचा सामना करून नाबाद 17 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. बीटीच्या माध्यमातून हे स्कोर कार्ड देखील दाखवलं गेलेलं आहे आणि हे बॉलिंग कार्ड आपण बघतोय. बॉलिंग समरी आरके बिल्डर्स संघाकडून आतापर्यंत 3 गोलंदाज वापरले गेले आहेत, ज्यामध्ये दीपेश शिवम आणि हितेश. दीपेशने रन खर्च केलेले आहेत 9, त्यानंतर शिवमचे 20 आणि हितेश आणि या षटकामध्ये 14 धाव खर्च केलेले आहेत. आणि आणखीन एक नवीन गोलंदाज आपण पाहतोय येतीन बॉलिंग ट्रॅकवर वापरला जातोय. म्हणजे 4 षटकांसाठी मानकुल संघाने 4 वेगवेगळे गोलंदाज वापरलेले आहेत. पिलमध्ये नक्कीच चेंजेस केला जातोय. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. इथे मात्र हलकासा अपीर स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चिन्हाने बॅट मध्ये संपर्क नाही. चांगली सुरुवात येतीनला आपल्या गोलंदाजी करताना, कारण पहिला चेंडू त्याने निर्धाव हाताळलेला आहे. 4थं षटक घेऊन आलाय आरके बिल्डर्स मानकुले या संघाकडून येतीन केनी.
पूल करण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय. यावेळी मात्र थोडासा स्वेर चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा वाटचा इशारा येतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आतिश पाटील जरेबरे आलिमगड संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू राहिलेले आहेत. हुक फटका म्हणजे त्यांचा फेवरेट फटका. तालुका क्रिकेटमधले एक बेस्ट हुकर म्हणून त्यांना ओळखलं जात आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. यावेळी देखील फलंदाजाला बेट केलं होतं. एक सिंगल रनचा लेग बॅटचा इशारा येतोय पंच आतिश पाटील सरांकडून. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 46 वर. अनेकच टीम इंडियाचा जर विचार केला तर मोहिंदर अमरनाथ नंतर भिवंडी तालुक्यामध्ये बेस्ट हुकर म्हणून आतिश पाटील यांचं नाव घेतलं जाईल. हुक पटका खेळण्यात त्यांची महारत असेल होती. इथे मात्र सुरेख चेंडू छोट्या बॅकटिपचा वापर करण्याचा फलंदाजाला मजबूर केलेला आहे. दरम्यान पिंपळनेर संघाचे विकेट किपर ओपनर बॅटर विजयजी गायकवाड यांचे ते आगमन झाल्याने त्यांना विनंती असेल की आपण व्यापीठ देऊया. आपले देखील खास चषक खासदार बाल्यामामा चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. विजयजी गायकवाड आपल्याला विनंती असेल की आपण या. आपला हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब हिमांशू पाटील याच्या बॅटमधून हा षटकार. पाठीशी आमच्या खंबीर. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. थँक्यू डीजे. या षटकाराने अर्धशतक देखील जरेमरी आलिमगड संघाचं पूर्ण होतं. 52 धावा आपल्याकडे झळकल्या जातात. 52 आपण पाहतोय. टाळ्यांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळतोय कारण 52 धावा जरेमरी आलिमगड संघाच्या पूर्ण झाल्यात. 50 क्रॉस केलेले आलिमगड संघाने. इथे फोर्स केलेल्या चेंडूला मिस टायमिंग आहे. मात्र झेल होण्यासारखी संभावना नव्हती. प्रयत्न चांगला पाहायला मिळत होता क्षेत्रक्षय करून. खूप दूरवरून नक्कीच तो चेंडूपर्यंत पोहोचला होता आणि तोपर्यंत फलंदाजाकडे वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 54 वर. विजयजी गायकवाड यांचं इथे आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ग्रामीण क्रिकेटचा तर इतिहास पाहायचा झाला तर ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिला असा एस्ट्रेशिक आहे ज्याने एस्टनच्या मागे 51-51 खाडी या संघाविरुद्ध सर्वाधिक 6 झेल घेण्याचा विक्रम केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये केला होता. वेलकम विजय गायकवाड. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पूल केलेल्या चेंडूला फुल पॉवरफुल आणि चेंडू होतोय सीमाशोर गुल. हिमांशू पाटील याच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. अखो टप्प्याचा चेंडू होता आणि फुलचा फटका आपण पाहतोय. फुल पॉवरफुल वंडरफुल डिलाइटफुल आणि चेंडू केला होता सीमाशोर गुल. हिमांशू पाटील याच्या बॅट मधून षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती 60 वर. 4 षटकांची समाप्ती देखील आहे. 4 षटकांची समाप्ती धावसंख्या 60. डेंजर झोन मध्ये खरं तर धावसंख्येने प्रवेश केलेला आहे आणि अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक असणार आहे. आपण सामना पाहतोय जरेमरी आलिमगड विपक्ष आरके बिल्डर्सचा मानकुळ या 2 संघामध्ये. शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी स्वतः संघनायक दीपेश केनी यांनी घेतलेली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर P1च्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी फक्त 9 धावा त्यांनी खर्च केले होत्या. 1 धाव अवांतर अर्थात बायच्या रूपाने त्याचे त्या षटकामध्ये पाहायला मिळाले होते. एकूण 10 धावा होत्या मात्र त्यापैकी 9 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा कंटिन्यू आपल्याला पाहायला शेवटचं षटक पहिले षटक हाताळलं होतं आणि शेवटचं षटक देखील हाताळण्यासाठी संघनायक दीपेश केनी पाहायला मिळतोय.
इथे समोर खेळले चेंडूला 20 मध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळते, मात्र त्याचं काही फारसं नुकसान झालेलं नाही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एकच धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 61 धावा. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला. या सामन्यात विजय संघ विपक्ष जर्मन पिंपलास. लॉर्ड फुलटा चेंडू स्वतःच्या फाउलमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. स्ट्रेटवरचा फटका होता खरं तर. बॉलर बॅक ड्राईव्ह निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावपलीकडे पाहायला मिळते ते 61. शेवटचे षटक मार्ग असते. दीपेश केनी कंटिन्यू आपण बघतोय कायम, ज्याने पहिले षटक देखील हाताळलं होतं आणि शेवटचे षटक देखील तो हाताळताना पाहायला मिळत आहे. इथे मिसफील्ड झालेले आहे. थर्ड मॅन रिझन मध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतायत आणि पंचांचा वाईटचा इशारा म्हणजे 1+1 2 धाव धावपलीमध्ये जोडल्या जातील आणि 2 धावीने या संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते 63 63. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जरीमरी आलिमगर, मात्र नाणेफेक गमावल्यानंतर त्यांच्या फलंदाजीमध्ये काही फरक जाणवलेला नाही, कारण चांगली फलंदाजी पाहायला मिळालेली आहे. इथे ऑन साइडला चेंडू डोलला. मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 64. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतो या दीपेश केनी करताना. आतापर्यंत डोकं वर करण्याची संधी, या मोठ्या बॅकपीचा वापर करण्याची संधी जरीमरी अलिमगड संघाच्या फलंदाजांना दीपेश केनी यांनी दिलेली नाही. चॉप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू होते शॉर्ट फाइंडिंग रिझन मध्ये. 22 रुपयाने हे धाव आणि संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 65 65. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 65 आपण पाहतोय 65. लॉस ऑफ 2 विकेट. लास्ट इन प्रोग्रेस. लॉफ्टला चेंडू समोर खेळला जातो, मात्र चेंडू जातोय या थर्ड मॅन रिझन कडे आणि इथे देखील एकच धाव फलंदाज पूर्ण करतात. चांगली गोलंदाजी नक्कीच या अनामारी षटकामध्ये कुठल्या प्रकारची अनामारी संघनायकाने करू दिलेली नाही. पहिलं पॉवर प्लेचं षटक देखील पॉवरफुल हाताळलं होतं आणि त्यानंतर अनामारी षटक देखील पॉवरफुल हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय आरके बिल्डर्स मानकुले संघाचा संघनायक दीपेश केनी. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधलं आणि इथे देखील फक्त एकच सिंगल रन्स. हे षटक देखील कमालीचं राहिलेलं आहे दीपेश केनी याचं, कारण या षटकामध्ये अल्पेश गायकवाड सांगतात की दीपेश केनी यांनी या 7 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि या षटकामध्ये 7 धावा. तर अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. निर्धारित 5 षटकामध्ये जरीमरी अलिमगड संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या स्कोरवर धावा जोडल्या. त्या एकूण 67 आणि 68 धावांचं आव्हान आरके विलर्स मानकुली संघासमोर उभं केलेलं आहे. ऑनस्क्रीन आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजक आकाशजी गायकवाड बाबा यांना, त्यांच्यासमवेत विजय गायकवाड तालुका क्रिकेटमधील पहिला विकेट किपर बॅटर, ज्यांनी या सुदेश दादा 5-1 खाडे या संघासमोर विक्रम प्रस्थापित केला. केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये एस्टनच्या मागे 6 झेल घेण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावे. या अगोदर आपण जर बघितलं तर तालुका क्रिकेटमध्ये सर्वप्रथम एस्टनच्या मागे 5 झेल घेण्याचा विक्रम जय तडकर पूर्णा स्पोर्ट्स गावदेव पूर्णा संघाच्या इष्टरक्षकाने काल्हेर मैदानावर केला होता. त्या विक्रमाची बरोबरी त्यानंतर गोंदवली मैदानावर गावदेव वेले संघाच्या राजन थले याने 5 झेल घेऊन केले होते. मात्र त्या दोघांचा विक्रम 6 झेल घेऊन ईस्टर्नच्या मागे केला होता. तो विजय गायकवाड याने पिंपळनेर संघाकडून खेळताना सुदेश दादा 5-1 खाडे संघाविरुद्ध त्याने हा कारनामा केला होता.
तर लक्ष ठेवले गेले ते एकूण 68 धावांचा आणि 68 लक्षाचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे समालोचक व्हॉइस ऑफ वाडा तेजस धोबी. थँक्यू सो मच डीजे. एकच मामा बाळ्या मामा पण त्यांच्या नावाने ही स्पर्धा इथे मात्र ऐकतोय. ASA ग्रुप पिंपळनेर आयोजित खासदार बाळामामा म्हात्रे चषक 2025 हा थरार आपल्याला इथून अनुभवायला मिळतोय. आणि जरीमरी अलीमगड संघ अर्थातच फलंदाजी करत असताना धावा जमवल्यात. इथून मात्र 67 विजयाकरिता 68 68 धावासंख्येचं आव्हान RK बिल्डर्स मानकोली संघाच्या समोर इथून मात्र ठेवलं गेलंय. आणि पाहूयात इथून मात्र ते 68 धावांचा आव्हान पार करताना पाहायला मिळतील का. सलामीचे बॅटर सलामीची जोडी आतिश आणि दीपेश ही जोडी या मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखवत असताना आपण सध्या तरी पाहत आहे. स्ट्राईकची धुरा नॉन स्ट्राईकची धुरा कोण सांभाळणार याकरिता मात्र अनेकांचं लक्ष आहे. खूप महत्त्वाचं आणि आपण पाहताय अलिमगड एक्सप्रेस या नावाने ज्या खेळाडूला ओळख मिळाली आहे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वजगताच्या मध्ये आपण जर का आपण पाहिलं या नावाचा बोलबाला आपल्याला सातत्याने पाहायला मिळाला आहे. अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सध्या तरी इथून मात्र दाखवत असताना इथून मात्र आपण पाहत आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण मॅचला होती सुरुवात. विनंती असेल थोडंसं वेळेच्या बाबतीत प्रत्येकाने आपण करूयात इथून मात्र सहकार्य, कारण आज उद्घाटन सोहळा आपण इथून मात्र पाहताय आणि थोडंसं उशीर का होईना पण झालंय आणि त्यामुळे बिझी ज्या पण आपलं शेड्यूल आहे त्याचं थोडंसं आपण उशिरा जातोय. विनंती असेल की घाई करणं थोडंसं इथून मात्र तुम्हाला बंधनकारक असेल. हिमांशु पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ऑन स्ट्राईक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. दीपेश आणि नॉन स्ट्राईकला आतिश पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. हिमांशु पहिलाच बॉल थोडीशी उंची पाहायला मिळाली या चेंडूमध्ये.
चांगल्या पद्धतीने फेस केलं गेलं, सिंगल सन्मान दिलं गेलं. लाईफलाईन क्रिकेटची आपण सध्या तरी पाहता आणि त्याचा यूज करून या एकेरी धाव्याने श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये करत असताना आर के बिल्डर्स मानकुली संघाचे पॅटर्न दीपेश कडून आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. चांगली सुरुवात ऑन स्ट्राईक. आता मात्र आपल्याला आतिश सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक ज्याला म्हटलं जातं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. चांगला बॉल वेगामध्ये परिवर्तन केलं गेलं. अचूक टप्पा इथे मात्र हेरला गेला आणि तदनंतर हा चेंडू हिमांशूकडून डिलिव्हर केला गेला. निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहताय. छत्री उघडल्यानंतर ज्या पद्धतीचे चित्र दिसावं त्या पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज हिमांशू पाटील पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा फेस करत असताना इथून मात्र त्रास उद्भवला गेला आणि तदनंतर इथून मात्र आपण पाहताय निर्धाव फेकी पाहायला मिळते. हलक्या हातानं दिशा दर्शवली जाते. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय सिंगल मिळतीये. सिंगलला धावसंख्या जम पोहोचत असताना दोन्ही अंकावर धावफलक. स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अल्लीमगर एक्सप्रेस हिमांशू पाटील. पुन्हा एकदा सिंगल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. चेंडू संपुष्टात येतील. आतापर्यंत इथून मात्र 5. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. पुढचा बॉल दिशा दर्शवली गेली आहे. उडवले गेले चेंडूला. पाठवलंय स्वतःच्या अंदाजात स्वतःच्या स्टाईलनं चेंडूला बाउंड्रीच्या दिशेने पण नजदीक का होईना पण तिथे मात्र क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये विकेटचं होतं पतन. परतावा लागेल यावेळी झेलबादच्या स्वरूपात. तंबूच्या असा षटक संपेल. क्रमांक 1चा धावसंख्या 3. आला सारा गावचा मसाला, आला सारा गावचा मसाला, आई माझी घराला निघाली गो. थँक्यू डीजे विथ थँक्यू सो मच डीजे. या स्पर्धेकरिता शुभेच्छा येत आहेत अर्थात जयजी पाटील हमरापूर आणि देवानंदजी जाधव देवाबाई अंबाडी यांच्याकडून या स्पर्धेकरिता आयोजन नियोजन कॉमेंट्री बॉक्स करिता शुभेच्छा येत आहेत. दोन्ही मान्यवरांचा मी खूप खूप आभारी आहोत. आपलं प्रेम नितांत्र याच पद्धतीनं सगळ्या आमच्या आयोजकांच्या पाठी आणि आमच्याही पाठी राहावं हीच मनपूर्वक इथून मात्र तुमचं आम्ही आभारी आहोत. षटक संपत क्रमांक 1चा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/3 या अंकावर धावफलक. 68 धावांचा 1 पार करायचा आहे आणि आता मात्र 3 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यानंतर विजयाकरिता 18 चेंडू आणि 24 चेंडू आणि 65 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासत असताना हा बॉल डिलिव्हर झाला. इथून मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात. सुरुवात जर का दुसऱ्या षटकाची आपण मोनिसची जर का पाहिली तर अर्थातच व्हाईट बॉलच्या स्वरूपात इथे मात्र पाहायला मिळाले. थोडीशी खराब सुरुवात आहे पण कमबॅक जरूर इथून मात्र पाहायला मिळेल का हे येणारे काही चेंडू इथून मात्र दर्शवतील. एकेरी धाव्याने धावसंख्या 4. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा मोनिस तयार. पुढचा बॉल वेध घेतला गेलाय शरीराचा. या चेंडूला डायरेक्ट हिट करायचं होतं. बॅकअपला जर का एखादा खेळाडू असेल ना तर डायरेक्ट हिट करण्याची हिंमत करायला किंवा डायरेक्ट हिट करण्याची हिंमत दर्शवायला इथून मात्र काही वावगं ठरणार नाहीये. कारण जेव्हा जेव्हा आपण डायरेक्ट हिट करायला जातो तेव्हा एक थोडंसं दडपण असतो. एकतर फेकी चुकीच्या ठिकाणी होते किंवा कमी वेगाची फेकी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. चांगला प्रयत्न मोनिशकडून आपण पाहिलाय. निर्धाव फेक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल ओळखलं वाईट जाऊ शकतोय. खेळण्याला नापसंती इथून मात्र दर्शवली गेली आहे. पुरुष एकदा सिंगल मिळतीये. धावसंख्या 5 अंकावर. आतापर्यंत जर का आपण चेंडू पाहिल्या दुसऱ्या षटकाला आपण सुरुवात होताना पाहिली आहे तर 2 त्याच्यामध्ये व्हाईट बॉल डिलिव्हर होताना आपण पाहिलं आणि एकही मोठा फटका अजूनही कन्वर्ट करून दिला गेला जात नाहीये.
निर्धाव फेक डॉट बॉल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा वाचताना आपण पाहत आहे खूप सारं स्लो क्रिकेट. कारण एकंदरीत आपण प्रेक्षक राजाचा विचार केला तर षटकार चौकार पाहायला खूप सारे त्यांना आवडतात, पण कदाचित इथे मात्र रोख लावत असताना अलीमगडचे गोलंदाज मोनिश तयार. षटकातील पुढचा चेंडू ऑन साइडला, हा फटका अलॉंग दी कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल केले गेले. चेंडू सुटलाय, बॅकअपला पोहोचलाय, धावबाद करण्याची होती संधी. कलेक्शन तर प्रॉपर झालं असतं, म्हणून फेकी चुकीच्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी क्षेत्ररक्षण पाहायला मिळाली. फायदा घेतला गेला आणि धावा कंप्लीट केल्या गेल्या. या चेंडूवर 2 धावफलक 2 धावेने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचत असताना 7 या अंकावर धावफलक, 1-7 या अंकावर. 68 धावसंख्येचं जर का आव्हान पार करायचं आहे ना, तर फलंदाजांना एकमेकांना साथ देणं इथून मात्र बंधनकारक असेल. डॉट बॉल, निर्धाव फेकी मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा आपण पाहत आहे अलीमगड संघाकडून अगदी पहिल्या षटकापासून कंजूसी भरी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी करत असताना चेंडू संपुष्टात येतील. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. पुढचा बॉल, यावेळेस क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. चांगला प्रयत्न होता. आपण जर का बघितलं स्पर्श सुद्धा झाला. त्यानंतर जर का आपण बघितलं चांगला प्रयत्न झेलचा पाहायला मिळालाय. धावसंख्या 1-8 या अंकावर. गोलंदाज तयार. पुढचा बॉल बॅटच्या फेस मध्ये जसा येतोय तसा डायरेक्टली फेकून दिला जातोय. अंतिम चेंडूवर करारी प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6. अरबट चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. सन्माननीय जॉन्टीजी केणे रजा घेत असताना आपण या स्पर्धेतून पाहत आहे खूप मोलाचं योगदान आणि साथ या स्पर्धेला लाभताना आपण पाहत आहे. अंतिम चेंडूवर जो षटकार आपल्याला पाहायला मिळाला अतिशय पॉवरफुल स्ट्रोक. धावसंख्या या षटकाराच्या बढतीने जाऊन पोहोचताना 14 या अंकावर. न्यू बॅटर दीप मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखवत असताना षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता पहिल्याच बॉलवर उडवला गेलाय. फटका फसतोय की काय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेतनच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं बदन. पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद. झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. ठिकाण कारल्याचे खिंडीन हाय. ठिकाण कारल्याचे खिंडीन हाय. एकीरा आय माझी एकीरा आय. एकीरा आय माझी एकीरा आय. विकेटचं पतन. विकेटचं पतन होताना आपण पहिल्याच बॉलवर पाहिलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर सध्या तरी दाखवत असताना कदाचित धावसंख्येचा सागर त्याला आणावा लागेल. खूप साऱ्या मोठ्या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत असताना सुरुवात झाली आहे. खूप साऱ्या अतिरिक्त चेंडूंचा भरणा म्हणायला हरकत नाहीये. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 2 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. तिसऱ्या षटकाच्या प्रारंभालाच आपण जर का बघितलं तर व्हाईट बॉलचा उद्घोषणा होताना आपण पाहिल्या. षटकातील पुढचा चेंडू. पुढचा बॉल यावेळेस बॅटच्या फेस मध्ये होता. चांगला स्ट्रोक कन्व्हर्टर केला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचला होता. एका हातानं झेल कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून पाहायला मिळाला. अपयशी जरूर ठरला पण चांगले प्रयत्न सध्या तरी पाहायला मिळाले.
जो आमचं मेन गेट आहे, एंट्री पॉईंट आहे, त्याच्याजवळ कोणी आपल्या बाईक असतील अथवा फोर व्हीलर असतील कोणी पार्क करायचे नाही आहेत. मान्यवरांचं शुभागमन, मान्यवरांची मांदी या स्पर्धेला अनेक VIP एंट्रीज पाहायला मिळणार आहेत. काही मान्यवर ऑन दी वे आहेत, त्यामुळं विनंती असेल की कृपया करून आपण त्या गाड्या बाजूला घ्यायच्यात, कोणी पार्क करायच्या नाही आहेत. वाईट बॉलचा इशारा पंच सध्या तरी दर्शवत असताना पुनश्च एकदा एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 18 या अंकावर दीपला आपण पाहताय. आतापर्यंत ऑफिशियली 2 चेंडू डिलिव्हर झालेत आणि 2 व्हाईट बॉलच्या स्वरूपात चेंडू इथून मात्र डिलिव्हर होत असताना गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस उंची तर धारण केली गेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. खूप साऱ्या अतिरिक्त चेंडूंचा भरण आहे या गोलंदाजामध्ये असं म्हणायला इथून मात्र वावगं ठरणार नाहीये. 3 आत्तापर्यंत व्हाईट बॉल स्वरूपात चेंडू इथून मात्र डिलिव्हर केले गेलेत आणि सध्या तरी या सत्राचा विचार केला 3 षटकापर्यंत तर 5 चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपात म्हणजे एक्स्ट्राच्या 5 धावा इथे मात्र मिळताना पाहत आहे. धावसंख्या स्थिरावत असताना जगात भारी 19 फेब्रुवारी 19 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. सापळा रचला होता जणू असं म्हणायला हरकत नाहीये. त्या सापळ्यामध्ये फसतोय चेंडू आणि तुर्तास एका धावेला इथून मात्र पसंती देत असताना 20 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. 20 या अंकावर धावफलक. अजूनही विजयाकरिता 48 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये वासिया दीप पाटील सध्या तरी सज्ज होत असताना पुढचा बॉल उडवला गेलाय अगदी अलगत. याही वेळेस एफर्टलेस स्ट्रोक. जसा चेंडू येतो तसा डायरेक्टली फेकून दिला जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्वीम रिशापार षटकार 6. चला टीम टीम भरोडी आणि RD ओळी. चला आपण त्वरित टॉस करण्याकरिता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. जर का आपण लेट रिपोर्टिंग केली किंवा लेट पोहोचला तर पॅनलाइज तुम्हाला इथून मात्र केलं जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. चला टीम भरोडी आणि अर्थातच टीम RD ओळी त्वरित आपण पोचायचं आहे. नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. गोलंदाज ट्रॅक पण गोलंदाज पुनश्च एकदा दीप पाटील तयार. पुढचा बॉल डान्स करता चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सिंगल मिळतीये. षटक संपले. क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2-28. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. 12 चेंडू आणि विजयाकरिता 40 धावसंख्येची आवश्यकता असताना इथे एकंदरीत जर का आपण बघितलं 4थं षटक हाताळण्याकरिता अलिमगड एक्सप्रेस पुनश्च एकदा हिमांशु पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पहिल्याच बॉलवर सिंगल कन्वर्ट केली गेली आहे. पुढचा बॉल काय चेंडू आहे. अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये हेरला गेला आणि फलंदाजाच्या कानामध्ये कदाचित गुंगारा देऊन जाणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळाला. सध्या तरी आपल्याला ट्रेनच्या पटरीवरून जाताना एक्सप्रेस पाहायला मिळते आहे
आणि या क्रिकेटच्या मैदानावरही अलिंगर एक्सप्रेस हिमांशू पाटील आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. काय चेंडू डिलिव्हर करतोय, फलंदाजांना त्याच्या जाग्यावर उभं ठेवतोय. मुसके आवळण्याचा प्रयत्न सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खूप वेळानंतर मोठ्या फटक्याला पसंती दर्शवली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. सहज सोप्पा झेल केला जातोय मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट. विकेटचं होतं पतन. परतावाला गेली याही चेंडूवर फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला. आर किंग मेकर मामा ओरिजिनल येडी जेवाल्या लावकी मामाचं गाणं कडक. जाईल तिथं त्यांना मान हाय, साऱ्यांचा जीव की प्राण हाय, जनतेवर मामाचं ध्यान हाय, बाळ्या मामा भिवंडीची शान हाय. आर किंग मेकर मामा ओरिजिनल किंग मेकर ओरिजिनल दाखवून दिलंय जगा त्यानं दाखवून दिलंय जगा. यो बाल्या मामा भिवंडीवाला खासदार आलाय बघा. यो थँक्यू. एकच मामा बाळ्या मामा जॉईंट किलर खासदार म्हणून ज्यांची वर्णी आपण सातत्याने पाहतोय त्यांचंही गीत आल्या आल्या यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे चेंडूला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऑन साईडला फटका कन्वर्ट केला गेला होता. सिंगल इथून मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलक सिंगलला जाऊन पोहोचत असताना 3 बाद 30 या अंकावर. स्लो क्रिकेट इतकं मैदानाच्या आतमध्ये आहे की 68 धावांपर्यंत पोहोचण्याकरिता खूप सारे प्रयत्न किंवा खूप सारे कष्ट इथून मात्र करावे लागतात टीम आर के बिल्डर्स मानकोली संघाला. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल रेज घेऊन हा चेंडू निघालाय. नो बॉलचा इशारा. अतिरिक्त उंची धारण करत असताना सिंगल मिळाली डबलच्या प्रयत्नामध्ये आणि नो+2 टोटली 3 धावा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र घेतले जातील. धावफलक 3 धाव्याने पुढे सरसावतं. ते म्हणजे अर्थातच 33 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण सध्या तरी पाहाल येणारा पुढचा चेंडू बीपी माझावाले लाख म्हणत असेल पण सध्या अभि म्हणतोय उघडा डोळे पहा नीट ही आहे फ्री हिट. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल फ्री हिटच्या चेंडूवर फ्री माइंडनं फटका कन्वर्ट करणं गरजेचं होतं. हिमांशूला ठाऊक होता चांगला चेंडू इथून मात्र फेकला गेलाय आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. षटक समाप्तीचा पोहोचतोय. षटक संपेल क्रमांक 4चं. धावसंख्या 3 बाद 33 या अंकावर धावफलक. थँक्यू सो मच. आर्यनला आणलं गेलंय. अंतिम षटक हाताळण्याखेरीज आणि पहिल्याच बॉलवर आर्यनच्या चेंडूला फेकून दिलं जातं बाउंड्रीच्या पलीकडे. चाललाय सरळ सीमा रेषा पार. षटकार 6. क्या बात है. पॉवरफुल स्ट्रोक. थँक्यू डीजे मुकेश. हे चेंडू किंवा या चेंडूवर ज्या पद्धतीने फटका पाहायला मिळाला हे आधी का कन्वर्ट झाले नाही आहेत. धावसंख्या 39 या अंकावर धावफलक. 6 चेंडू विजयाकरिता 35 धावांची आवश्यकता असताना ठोकलाय षटकार मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा डान्स करता चेंडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी ट्रॅव्हल होत असताना बाउंड्री लाईनच्या दिशेनं फार काही मिळणार नाहीये. इथे मात्र एक सिंगल पाहायला मिळेल आणि धावसंख्या सिंगलला जाऊन पोहोचत असताना आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचतात 40 या अंकावर. दोन चेंडूचा खेळ सध्या तरी संपुष्टात आलाय. शेवटचे 4 चेंडू शेष असतील. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज सय्यार. दिशा भरकटणारा चेंडू वन्स अगेन व्हाईट बॉल. 41 या अंकावर धावफलक. 4 चेंडूचा खेळ शेष राहतो आणि विजयाकरिता 27 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वाचत असताना टीम अर्थातच
आरके बिल्डर्स मानकोली संघाला 4 चेंडू 27 धावा आणि 4 चेंडू. गोलंदाज तयार. पुढचा बॉल निर्धाव फेकी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहत आहे. चला टीम आरडी होळी आणि त्याच्या विपक्षात भरोडी संघ टॉस करण्याकरिता आपण नाणेफेक कक्षामध्ये त्वरित यायचं आहे. जो संघ उशिरा रिपोर्टिंग करेल त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. मग आयोजक जी काही सूचना देतील त्याची अंमलबजावणी करणं तुम्हाला बंधनकारक असेल. गोलंदाज तयार. पाऊलांचा वापर निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहत आहे. चला चेंडू संपतात. 4 शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष. औपचारिकता शिल्लक राहते या मॅचची आणि जवळजवळ आपण जर का बघितलं तर 2 चेंडू आणि 2 चेंडू आणि 27 धावसंख्येची आवश्यकता. या वेळेला दांडी गुल करणारा हा चेंडू. विकेटचे बदन फलंदाज बाद. कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, ह्या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. चला अशक्य असं वन मैदानाच्या आतमध्ये आता 1 चेंडू आणि विजयाकरिता 27 धावसंख्येची आवश्यकता. औपचारिकता शिल्लक राहते या मॅचची आणि जवळजवळ या मॅचवर शिक्कामोर्तब करत असताना टीम जरीमरी अलीमगड संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहत आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रेम जयदास माळी सध्या तरी दाखल होत असताना आपण पाहत आहे. शेवटचा अंतिम 1 चेंडू बाकी असताना त्याला मात्र त्यामध्ये केले गेले. चला औपचारिकताची पूर्तता आपण करूयात या शेवटचा चेंडू डिलिव्हर करून आणि सामना विजयशी ठरतो. इथे मात्र टीम जरीमरी अलीमगड संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या